पहा फिफ्थ क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधला चालू होता तो आपण लक्षात घ्या. ते ऍक्टिव्हिटी आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140 which are divisible by 4. म्हणजे 1 पासून तर 140 पर्यंत. आता खरं तर इथं 140 पर्यंत म्हणलं इथं लास्ट नंबर 140 पाहिजे होता, पण इथं फ्रॉमच्या ऐवजी कोणता शब्द पाहिजे? पुस्तकात प्रिंट मिस्टेक आहे. इथं बिटवीन शब्द पाहिजे क्वेश्चन मध्ये. कोणता पाहिजे? बिटवीन. नाहीतर तुम्हालाही माहिती आहे की बाबा या 140 ला पण फ्रॉम म्हणलं 140 पर्यंत. मग लास्ट नंबर कोणता? 140. 4 ला पण 140 ला पण 4 ला भाग जातोच ना. म्हणून बिटवीन मी याच्या अगोदर पण याच्यासाठी थर्ड क्वेश्चन एक्स्ट्रा घेतला. तुम्हाला पुन्हा व्हिडिओ पाहायला सांगितला होता. अशा प्रिंट मिस्टेक आहेत सेमीच्या पुस्तकात, नॉन सेमी मध्ये नाही. लक्षात घ्या. या प्रॅक्टिस सेट मध्ये फक्त बरं का, सगळ्या नाही पुस्तकात, सगळ्या पुस्तकात नाही, एवढ्या प्रॅक्टिस सेट मध्ये म्हणतो फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 4. 1 ते बिटवीन. आता इथं सुद्धा बिटवीन पाहिजे. तर इथं 136 आहे ना, तर फ्रॉम हाऊ मेनी नंबर्स. आता इथं n किती नंबर्स आहेत माहिती आहेत का आपल्याला? नाही. तर इथं पण बिटवीन शब्द आवश्यक आहे. लक्षात घ्या. नाही तर मग 136 होत नाही. म्हणजे अर्धी ऍक्टिव्हिटी इथं सुद्धा कोणता पाहिजे शब्द? बिटवीन पाहिजे. लक्षात घ्या, बिटवीन. नाही तर हा क्वेश्चन बिटवीन असला तिथे 140 पाहिजे. फ्रॉम 1 to 140, 1 पासून 140 पर्यंत. मग 140 ला भाग थोडी जात नाही. इथे 140 पाहिजे, 140 पाहिजे, पण नाही. 136 म्हणजे बिटवीन, म्हणजे त्याच्या मधल्या 1 ते 140 मधल्या. मग 140 ला सोडून दिले, त्याच्या अलीकडे 4 ने भाग जाणारी कोणती? मग 136. 136 ला जातो. आता पहा, लक्षात घ्या. हाऊ मेनी नंबर्स. याच्यामध्ये हा या दोघांची किंमत माहित नाही. तर ए फर्स्ट टर्म किती लिहिला आपण? 4. बी किती आहे बरं? डिफरन्स 4, 8, 4 1 4 4 2 8 4 3 12, म्हणजे 4 नवाळ आहे, म्हणजे डिफरन्स आहे 4. इथं यांची व्हॅल्यू नंतर लिहू. आता तुमच्या नॉन सेमीचे जे बुक आहे इथं थोडंसं ऍक्टिव्हिटी मध्ये थोडा चेंज आहे. इथं तुमच्या बुक मध्ये कसं दिले तसं लिहायचं. पण आता इथं बिटवीन का घेतला मी? 136 आहे म्हणून. फ्रॉम जर असेल 140 पण पाहिजे होता. मी पुन्हा टाइम बघतो. टीएन लास्ट टर्म किती आहे सांगा मला? 136. किती आहे लास्ट टर्म? 136. बघा, लक्षात घ्या. मी इथं सोडवतो रफ मध्ये, म्हणजे कळेल तुम्हाला. आता बघा, 4 8 डॉट 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 लास्ट नंबर 136. A4 8 D4 8 D पण, आणि लास्ट TN किती आहे? TN पण आहे 136. आता TN चा फॉर्म्युला लिहिला इथं. TN मी सोडवतो इथं. TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेट क्लोज D. TN चा फॉर्म्युला आहे. TN ची व्हॅल्यू किती आहे बरं? लास्ट नंबर 136. लक्षात घ्या. A 4 आहे, D n मायनस 1. यांची व्हॅल्यू माहित नाही. कोणतं टर्म? 140 136 चे माहित नाही. n मायनस 1. D माहित आहे 4. आता सोडवा याला. 136 इज इक्वल टू 4 प्लस 4 न मल्टिप्लाय करा बरं. 4 इंटू n काय आलं? 4n. आणि 4 1 4 मायनस 4. आता लक्षात घ्या. आता हे पॉझिटिव्ह 4 निगेटिव्ह 4 कॅन्सल. काय होतं पहा? 136 इज इक्वल टू 4n राहिला. आता इथं इंटू 4 आहे. तर इथं 136 डिवाइड बाय 4 झालं. पुढे आलं n. मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन झालं. आता लक्षात घ्या. 4 1 4 4 3 जा 12 4 3 12 एक उरले. तिचा 16 झाले. 4 4 जा 16 34 आलं पाहिजे. therefore n is equal to 34 is equal to n असं आलं. वरच्या 34 is equal to n. 34 ची व्हॅल्यू किती आली? n. म्हणजे n is equal to किती आलं? 34. n ची व्हॅल्यू 34. मग इथं लिहितो मी 34. इथं पण लिहायचं 34. आलं का लक्षात? त्याला सोडवलं. चल, a ची व्हॅल्यू किती आहे सांगा आता? a फर्स्ट टर्म. आता n ची 136 आहे. a ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 4. n मायनस 1 जशाला तसं लिहिलंय. d ची व्हॅल्यू 4 आहे. ओके. आता पहा, n इज इक्वल टू बॉक्स. आता हे n ची व्हॅल्यू इथं किती आली सांगा? इथं 34 मॅक्झिमम टाइम आहे, जास्तीत जास्त वेळा n ची व्हॅल्यू 34. आता sm च्या व्हॅल्यू याला सोडवायचं. sm म्हणजे किती? n आहे 34.
इथं n/2 म्हणजे काय, n ची व्हॅल्यू 34/2. आता 2 into पहा 2a इन ब्रॅकेट इन स्क्वेअर ब्रॅकेट फॉर्म्युला मध्ये आता ह्याच्यात व्हॅल्यू ठेवायची. लक्षात घ्या, मी थोडंसं सर पॉज प्लीज. लक्षात घ्या मित्रांनो, n/2 म्हणजे इथे काय घेतलाय 34/2. 2 into इथं गुणिले असते. a ची व्हॅल्यू सांगा 4 आहे. 4 प्लस n-1 म्हणजे 34 minus 1 आणि d ची व्हॅल्यू सांगा बरं किती आहे. d ची व्हॅल्यू 4 आहे. हे बॉक्स थोडा मोठा झालाय. चल आता लक्षात घ्या, आता ही मी इथं सोडून इथं डायरेक्ट बॉक्स मध्ये तर डायरेक्ट आता याचं उत्तर करता येणार नाही, जर आवड आहे म्हणून इथं सोडून दाखवतो आणि इथं उत्तर ठेवतो. हा बॉक्स इकडे खाली नाही, समोर बॉक्स इकडे खाली. लक्षात घ्या. मग काय करणार, 2 4 जा किंवा 2 into 4 झाला जशा तशा स्टेप, नंतर मग खाली पद्धतशीर सुरू त्याला डायरेक्ट उत्तर तुम्हाला कळणार नाही. ओके बेटा, आता लक्षात घ्या 34 डिवाइड बाय 2, 2 1 2 1 2 एक उरला, 2 7 14, 34 चा हाफ 70 होता 70 आणि नंतर 2 4 जा 8, 34 minus 1 33 इथं into 4 17, 8 plus 4 3 are 12 carry 1, 4 3 are 12 plus 1 30. आता लक्षात घ्या 17 into 30 132 plus 8 यांची ऍडिशन किती होती, गुणा मल्टिप्लिकेशन असतं बरं का, ते 141. आता 140 into 17 करा. 17 0 0 17 4 ला 68 take 8 carry 6 17 plus 17 and plus 6 that will be 23. So 2380 2380 2380 a sum of numbers between, it must be between. तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये अशा ट्रिक्स मिस्टेक between 1 to 140 which are divisible by 4 is that sum is equal to 2380. Now pause. Okay, which is start. Look at here, question number 6. Now we have to learn that sum of first 55 terms in an AP is 3300. Find 28th term. म्हणजे sum of first 55 terms म्हणजे in an AP. फर्स्ट लाइन काय लिहायची, in an AP given काय पहा बरं, sum, yes for sum of 55 terms as 55 is equal to 3300. This is given. What we can write here, given. हे given आहे. आता find 28th term and then what we have to find, T28 is equal to what, this is the question. हा question आहे 28th term. Here friends, which formula we have to use first, SN or TN? We have to use here two formulas because SN is 55 given and T28 we have to find that. पहा इथं कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, S55 दिलं, S55 3300 आहे आणि T28 काढायचं. जे गिवन आहे मित्रांनो, जे गिवन आहे दिलेलं त्याचा फॉर्म्युला आधी वापरायचा आहे, म्हणजे त्या व्हॅल्यू तुम्हाला ठेवता येतील. बऱ्याच वेळा आपला स्वभाव असतो, आपल्याकडे जे पुस्तक अवेलेबल आहे ते आपल्या जवळ हातातलं पुस्तक वाचत नाही, पण आपल्याकडे दुसऱ्या सब्जेक्टचं पुस्तक असं बुक असं ते आपलं परचेस करायचं बाकी, ते आपल्याला वाटतं. कशामुळं, कारण जे आहे त्याचा आनंद आपण घेत नाही. म्हणजे थोडक्यात इथं गणित सुद्धा मॅथमॅटिक्स don't teach us how to live, but mathematics teaches us every problem has solution. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन आहे. मग याचं सोल्युशन कसं आहे पहा, जे तुमच्याकडे अवेलेबल जे आहे ते आधी वापरतो. SN काय करायचं, याच्यामध्ये SN चा फॉर्म्युला वापरू, कारण S55 दिले म्हणून नंतर TN बघू, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते वापरू आपण. SN is equal to n/2 in square bracket, we know that formula, 2a plus in bracket n minus 1 bracket close d. This is the formula. This is formula of SN. Why did we use this? आपण का फॉर्म्युला वापरला, कारण या ठिकाणी S55 दिले होतं म्हणून SN वापरला. ना
put S55 is equal to 3300 in formula. लक्षात घ्या. आता पहा S n च्या प्लेसला किती ठेवणार मग मी आता S55 n by 2 means 55 by 2 in square bracket 2 into a, we don't know a, so as it is right 2a plus n minus 1 at the place of n we wrote here 55 and at the place of n we wrote also here 55, so here also we have to write 55 minus 1, n by n minus 1 means 55 minus 1, and if there is n then we wrote there 55. आपण तिथं 55 लिहिले कारण n ची व्हॅल्यू आपण 55 ठेवली. आता लक्षात घ्या d ची व्हॅल्यू माहित नाही, d as it is लिहिलं, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. नाव S55, what is value of that S55? 3300 we wrote below that S55. Now 55 by 2. Don't divide this because there will be decimal points, so it will be difficult then for you. So don't reduce it. Keep as it is. 55 by 2, 2a plus 55 minus 1, that will be 54d. Now see, what we can do here, see, 3300 हे upon 2 आहे, तर काय करायचंय into 2. okay, now see, and 55 न्यूमरेटर इथे काय करायचंय डिनोमिनेटर होईल. लक्षात घ्या इज इक्वल टू पुढे काय राहिले हे 2 जे होते इथं डिव्हिजन मधले मल्टिप्लिकेशन मध्ये गेले आणि त्या ठिकाणी अपॉन मधले न्यूमरेटर मध्ये गेले, डिनोमिनेटर न्यूमरेटर आणि न्यूमरेटर डिनोमिनेटर झाला. पुढे हा ब्रॅकेट राहिला, काय राहिलं 2a plus 54d. ओके, आपण थोडं ब्रॅकेट लक्षात घ्या. आता हे 55 आणि 3300 याच्यात रिड्यूस कसं होतं का 11 ला जातं. 11 5 ला 55, 11 3 ला 33, 11 0 0 11 0 0 एक कट करून टाकू आपण. ओके, हे आपण असं कट केलं. आता हे 5 ने 300 ला भाग जातो का 5 1 5, 5 6 ला 30 आणि 5 0 0 याला कंटिन्यू केलं. 60 into 2, आता एवढंच राहिलं, बाकी रिड्यूस झालंय. 60 into 2 इकडे लिहितो त्याला. Therefore 60 into 2 काय होतं बरं, 60 into डायरेक्ट लिहतो इकडं 120. काय लिहितो 120 is equal to that, मी सिंपल ब्रॅकेट करतो त्याला, आता स्क्वेअर ब्रॅकेट नाही ठेवत आहे. 2a plus 54d मध्ये हा ब्रॅकेट होता ना हे वाला, म्हणून ती स्क्वेअर ब्रॅकेट होता. इथं पण गरज नव्हती, पण आता केला तर इस होती. तर मध्ये दुसरा ब्रॅकेट असला तर म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट, आता इथं एकच नाही मध्ये ब्रॅकेटच नाही म्हणून तो सिंपल ब्रॅकेट करून टाकतो मी त्याला. ओके, आता 60 into 2 या प्लेसला या स्टेपला काय केलं 60 into 2 120 केलं आणि 2a plus 54d त्याला सिंपल ब्रॅकेट केला. आता इथं पहा 120 is equal to, या दोघांच्या मधून काय कॉमन निघतं सांगा, 2 कॉमन निघतं. 2 मग 2 आपण कॉमन घेऊ, मध्ये राहिलं a आणि 54 च्या हाफ किंवा 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 54 येतो 27d. ओके, 2 into a टॅली करू, 2 into a 2a आणि 2 into 27 54d. 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 54 येतो 27 54. ओके, आता काय होतं लक्षात घ्या. नाव a plus 27d इकडे राहिलं, a 120 upon 2, एक गुणिले 2 भागिले 2 झाले. 2 1 2 6 12 2 0 0 260 आलं. किती आलं, सॉरी 2 6 12 2 0 60 आलं. 60 is equal to a plus 27d. लक्षात आलं का, पहा 60 is equal to a plus 27d, कारण हे तर ब्रॅकेट नाही केला काय याच काय होतच नाही कॅल्क्युलेशन. मग पहा आता पुढे पहा 60 is equal to a plus 27d. It means a plus 27d is equal to 60. याला आपण नंबर 1 असं घेऊ. Now we have to find t28. So how can we, this we have to find t28 is equal to what, this we have to find 28th term. कसं काढणार बघा, इथं क्वेश्चन मार्क होता. पर्टिक्युलर टर्म ऑफ
फाइंड करायचं तर मग जनरल टर्म फॉर्म्युला वापरा Tn is equal to a plus in bracket n minus 1 bracket close d. Now 28th term we have to find, so at the place of n we put here 28. Now a as it is a, we don't know a, first term we don't know here, we directly know their sum of 55 terms. So n at the place a as it is n minus 1 means 28 minus 1. Here n, so we wrote here n minus 1, here 28, so we have to write 28 minus 1 d as it is. Now see, लक्षात घ्या बरं का, n च्या प्लेसला 28 ठेवलं a as it is, नंतर n minus 1 म्हणजे 28 minus 1 इथे n minus 1 28 minus 1 असं दशाला तसंच नाही. आता पहा a plus 28 minus 1 27d. Now last step we are writing now second last step. A plus 27d, we know that value a plus 27d is what? 60, and we have to write front side of that 60 from 1. From 1 हे 1 मध्ये आपण पाहिलं a plus 27d ची डायरेक्ट इथे व्हॅल्यू लिहिली 60, आणि आता पुढे रिझल्ट काय लिहिलं? फ्रॉम 1 लिहिलं आणि ब्रॅकेट क्लोज. सो देयरफॉर 28th term is equal to 60. This is our final answer. Okay, understand? Now go.